मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 जानेवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल तुम्ही पाहिलत की काव्या रम्याला घेऊन आलेली असते देवाजवळ श्लोक म्हणण्यासाठी. आता हे शुभम करोती वगैरे म्हणतात आणि आता काव्या या पार्थच्या समोर येते बरं का, त्याला आरती देण्यासाठी आणि त्या क्षणाला ही रम्या आडवी जाते बरं का काव्याला. आणि प्रेक्षकांनो, तसा आजचा भाग पण छान दाखवलाय. ट्रॅक खूप मस्त लावलाय यांनी मालिकेमध्ये. पण आज जरा बालिश प्रकार तुम्हाला बघायला मिळालेत. पण या बालिश प्रकारांमुळे एक वेगळीच हास्य निर्मिती झालीये आज सुद्धा, असं म्हणायला हरकत नाहीये. तर बघा काय झालं, काव्या या पार्थला आरती देत असते. पार्थ आरती घेत नसतो तेव्हा काव्या त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आरती देण्यासाठी. रम्या आता हात झटकते काव्याचा. काव्या चिडते बर का. पार्थ म्हणतो, रम्या काय करतेस तू हे? मानिनी पण ओरडतात रम्यावर. रम्या म्हणते, काय पार्थ, तू विसरलास का? अरे ही कोण होती, हिने काय केलं, तू विसरलास पार्थ? पार्थ आता लगेच इमोशनल होऊन म्हणतो, नाही विसरलोय मी. मी काहीच विसरलेलो नाहीये. ती 16 डिसेंबरची रात्र पण विसरलेलो नाहीये मी. यांनी जो घाव दिलाय ना मला 16 डिसेंबरला, तो तर मी विसरू शकत नाही. रम्या, आता दिलेल्या जखमेवर कितीही फुंकर घातली ना तरी त्याचा उपयोग नाहीये. हे सगळं पार्थ मुद्दाम बोलतोय बरं का, काव्याला कळावं म्हणून. काव्या आता मुद्दाम त्याच्या समोर येते तेव्हा ही रम्या पुन्हा तिला आडवी जाते. पार्थ आता चिडून म्हणतो, का आलाय तुम्ही इथे काव्या? मला कोणाची गरज नाहीये, जा तुम्ही इथून. लगेच आता रम्या म्हणते, चल गे काव्या, पॅकिंग कर आणि निघ निघ, चल निघ इथून. आता रम्याला येतो म्हणजे हे सगळं रम्याने भास पाहिलाय बरं का प्रेक्षकांनो. असं काहीही झालेलं नाहीये. अचानक मानिनी आणि सगळे तिथून गायब होतात. काव्या आता रम्याचा हाताला अशी टिचकी मारते आणि म्हणते, ए रम्या, अगं अगं स्वप्न नको बघूस ग, अगं जे नाही झालं ते करायचा विचार पण करू नकोस रम्या. काव्या तिला धमकवते. रम्या म्हणते, अरे च्या, पार्थ कुठे गेला? काव्या आता ते हातात असलेलं आरतीचं ताट देवासमोर ठेवते आणि म्हणते, गेले ते, केव्हाचे गेले? ते आमच्या रूम मध्ये परत गेलेत. आता रम्या म्हणते, ए काव्या, तू जे करतेस ना ते चुकीचं करतेस बरं. काव्या रम्याला उत्तर देते, स्टॉक क्लिअरन्स मध्ये डिस्काउंट घेणाऱ्या येणाऱ्या या माणसाने काय चूक आहे आणि काय बरोबर आहे हे बोलायचं नसतं बरं का रम्या. प्रेक्षकांनो, हिनं काय दाखला दिलाय मला नाही कळला बरं का. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसं थोडं थोडं कळलंय, पण असो. आता रम्या म्हणते, चल ए काव्या, पार्थ तुझ्याशी एक शब्दही बोलत नाही. तुझ्या लक्षात नाही का यावरनं की पार्थ तुझा कधीच होणार नाहीये परत? काव्या म्हणते, हे कोणी ठरवलं? रम्या म्हणते, अगं हे वेळच ठरवेल, पण सध्या पार्थने जे मनात ठरवलंय ना ते तू लक्षात घे ग काव्या. अगं मान्य करून टाक काव्या, तू आता त्याची कोणीही लागत नाही. तू त्याच्यासाठी सगळ्यात मोठी चूक आहेस. काव्या आता मोठ्याने हसते आणि म्हणते, हो का? अगं रम्या, मी त्यांची काहीतरी आहे ना, चूक का असे ना, चूक तर चूक, पण तुझं काय ग? रम्या म्हणते, चल काव्या, माझं मी बघून घेला. तू जे केलंय ना त्यासाठी पार्थ तुला कधीच माफ करणार नाहीये, लक्षात ठेव. पार्थ कधीच स्वतःहून तुझ्याशी बोलणार नाहीये. आता काव्या म्हणते, चल रम्या, चॅलेंज. पार्थ देशमुख स्वतःहून येतील माझ्याशी बोलायला, बघायचं का तुला, बघायचं? रम्या म्हणते, चल चॅलेंज, बघायचंच आहे मला. काव्या म्हणते, चल बस आता 5 मिनिटं थांब. असं म्हणून काव्या तिच्या मोबाईलवर काहीतरी चेक करते आणि म्हणते, अरे हे घ्या, मला जे हवंय ते आलंय की दारात, थांब आलेच मी. रम्या म्हणते, काय ग काव्या, काय आलंय ग दारामध्ये? हळूच विचारते बरं काही. मग काव्या म्हणते, तुझी हार आली आहे. असं म्हणून काव्या आता दार उघडायला जाते आणि रम्या विचार करते, काय आणलं बाईने? प्रेक्षकांनो, ते काहीतरी विचित्रच आहे बरं का. आता इकडे या नंदिनीबाईने ती रिक्षा पाहिली. जीवा तिला विचारतो, अगं कशी आहे नंदिनी माझी रिक्षा? आजच्या एपिसोडला पण लाईक करायला विसरूच नका. तो रिक्षाचा भोंगा वाजवत असतो तेव्हा आता नंदिनीचे वडील येतात आणि खूप चिडतात आणि म्हणतात, हे काय आहे? जीवा म्हणतो, सासरे बुवा, याला गाड असं म्हणतात. तुम्ही काय मला घरात राहायला घेत नाहीत? मी राहणार कुठे सासरे बुवा, झोपणार कुठे? म्हणून मग माझी डार्लिंग मी सोबत घेऊन आलोय. अहो जावाई, घरात नाही राहणार तर कुठे राहणार? पण आता तुम्ही नाही घेते ना मला घरात सासरे बुवा, मग रिक्षा आणली तुमच्या जावयाने. आता ही रिक्षाच माझी झोपायची जागा. नंदिनीची आई म्हणते, अय्या जावाई बापू, काय छान आहे हो ही रिक्षा. ओ जावाई बापू, नव्या नवरीसारखी नटवली तर तुम्ही रिक्षाला. जेव्हा आता या नंदिनीची आई खूप कौतुक करते ना त्या रिक्षाचं, नंदिनीचे वडील चिडतात आणि म्हणतात, ए ए गुड्डू, अरे तू बघत काय उभा आहेस, याला चिमटीत धरून बाहेर फेक रे.
जीवा म्हणतो, "काय सासरे बुवा, कशाला ते गुड्डूवर चिडताय?" आता गुड्डू इम्प्रेशन मारायला येतो बरं का समोर आणि म्हणतो, "ए जीवा भैया, आपले ससुरजी नाराज झाले आहेत ना?" जीवा म्हणतो, "अरे आपला नाही रे, माझा आहे रे तो ससूर." गुड्डू त्याचे वाक्य बदलत म्हणतो, "हां, तुमचा ससुरजी नाराज झालाय, त्यामुळे तुम्ही शांत बसा जीवा दादा." लगेच आता ते नंदिनीचे वडील म्हणतात, "अरे या जीवाने सगळं सांगितलं वाटतं गुड्डूला. ससुरजी कसला ससुरजी? ए, मी काही ससुरजी-फिसुरजी नाहीये." आता नंदिनीची आई म्हणते, "अहो, माझा जावई भला आहे बरं. तुम्ही त्यांना घरातून बाहेर काढलं, पण त्यांनी बाहेरची माणसं जोडली बरं का अहो. जावई बापू, तुमची माणसं जोडायची कला खूप छान आहे बरं." जीवा म्हणतो, "माझी कला तुमच्या मुलीला कळायला हवी ना." नंदिनीचे वडील चिडून म्हणतात, "हे बघ जीवा." आता नंदिनी हात जोडून म्हणते, "बाबा माझा ऐकता का? तुम्ही ना आता हुज्जत नका घालू यांच्याशी. तुम्ही ना आत जा. ए आई, बाबांना आत घेऊन जा ना." आता नंदिनीचे वडील चिडून म्हणतात, "हा, इथून बाहेर गेल्याशिवाय मी आत जाणार नाही, याला बाहेर काढा आधी." नंदिनी म्हणते, "बाबा ऐका ना, तुम्हाला बीपीचा त्रास आहे, तुमचा त्रास वाढेल ना बाबा, जा ना आतमध्ये तुम्ही." "ए आई, जा ना बाबांना घेऊन." आता नंदिनीचे वडील बडबड बडबड करतच आत जातात बरं का. आता मजा येते इथे. नंदिनी आता चिडते जीवावर आणि त्याच्याकडे आधी बघते बरं का, बराच वेळ लूक देते त्याला. जीवा आता तिला बघत राहतो आणि मग इथून पुढे सुरू होतो ते पार्थ आणि काव्याचा सीन. इकडे देशमुखांच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात. सगळे म्हणजे पार्थ, वसू आत्या आणि रम्या. तिघे जेवायला बसलेत. आता वसू आत्याने खुणवलं बरं का रम्याला. रम्या लगेच म्हणते, "पार्थ, अरे तुला हुसळ आवडते ना, मी वाढू का तुला?" पार्थ म्हणतो, "राहू दे, माझं मी घेईल हाताने." रम्या म्हणते, "अरे तुला आवडते ना, मी वाढते ना पार्थ तुला माझ्या हाताने." पार्थ म्हणतो, "अगं सांगितलं ना तुला रम्या, राहू देत." लगेच मानिनी येते तिथे आणि म्हणते, "अगं रम्या, कशाला बाई जेवता जेवता उठते? मी आहे ना माझ्या पोराचं काय नको काय हवंय ते बघायला. बैस तू बैस, जेवायला बैस हं." वसू आत्या लगेच मानिनीकडे बघतात. मग रम्या बसते जागेवर. मानिनी म्हणतात, "काय रे पार्थ, मगाशी दार उघडून कोण गेले रे बाहेर?" आता लगेच रम्या म्हणते, "काव्या गेली होती मगाशी. तिचं काहीतरी पार्सल आलं होतं त्यामुळे गेली बाहेर. नाचत नाचत गेली, अजून आली पण नाहीये. ए पार्थ, तुला काही वाढू का?" पार्थ आता तिला नाही असं खुणवतो. आता पार्थ म्हणतो, "बाकी सगळे कुठे गेले ग आई?" मानिनी म्हणते, "बाकी सगळे म्हणजे काव्याबद्दल विचारतोयस का तू पार्थ?" पार्थ म्हणतो, "आई, मी तुला बाबांबद्दल विचारतोय." मानिनी म्हणते, "बाबांबद्दल? अरे बाबांनी निरोप पाठवलाय की ऑफिस मधून येताना ते पिहूला पिकअप करणार आणि ते फालुदा खाऊन येणार आहेत दोघं आणि मग जेवायला ते नाही आहेत. आणि आता तू काव्याचं म्हणत असशील तर काव्या कुठे गेली कोणास ठाऊक बाबा. काव्याला आवाज देते थांब हं." आता ही मानिनी ना त्या पार्थच्या कानात ओरडते, "काव्या, ए काव्या." बघा ना कशी जवळ येऊन बोलते मानिनी. पार्थ म्हणतो, "आई, उगाच माझ्या कानामध्ये हे नाव घेऊन ओरडू नकोस आणि माझं झालंय जेवण, मी चाललो आता." मानिनी म्हणते, "अरे तुझ्यासाठी श्रीखंड केलं बाबा, खा की." श्रीखंड म्हणल्यावर पाडच्या श्रीखंडाच्या आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा नाही का आत्याबाईने कडुलिंबाची पानं दिली होती खायला, तेव्हा काव्या श्रीखंड बका खाते. तो प्रसंग पार्थला आठवला आणि तो थोडा भावूक झाला. तो आता भाव खात म्हणतो, "नको, नको ग आई मला श्रीखंड." तेवढ्यात ना प्रेक्षकांनो आता काव्य आली आहे बरं का पलीकडनं आणि तिच्या हातात एक बोक्याचं टेडी बेअर आहे. आधी तर मला असं वाटलं होतं बाई खरी खरीच मांजर आहे. पण जेव्हा ती हाले ना डुले ना तेव्हा कळलं मला की ती मांजर खोटी आहे. मांजर नाहीये, बोक्या आहे म्हणे तो. म्हणजे आता लेकी बोले सुने लागे तसं म्हण आहे ना, तसं हे बोक्या बोले तसं पार्थ लागे. असं काहीतरी तमाशा आहे. बरं त्या बोक्याला चष्मा बिष्मा घातला बाई. त्या पार्थ सारखा. सॉरी प्रेक्षकांनो, काही अशा विचित्र गोष्टी घडल्या की हसू येतं. म्हणजे मजा वाटते ही मालिका बघताना. येतं बाई हसू मला. पार्थ त्या बोक्याला बघून इम्प्रेस होतो. आता काव्या त्या बोक्याशी बडबड करत असते. काव्या त्या बोक्याला खाजवते काय, लाड काय करते आणि म्हणते, "माझी बोकुडी." असं त्याला वाटलं असेल काव्या डोक्यावर पडलेली आहे का काय. मजा आली प्रेक्षकांनो. आणि या मालिकेचे प्रत्येक एपिसोड पाहायला मजा येते. काव्या त्या बोक्याशी बोलत असते, "श्रीखंड खाणार ना तू?" आणि इथून पुढे नंदिनी आणि जीवाचा दाखवलाय सीन. वसवात्या सहज म्हणतात, "काय बालिश चालू आहे तुझे?" म्हणजे असं मनातल्या मनात बोलतात त्या. नंदिनी पण जीवाला तेच म्हणते, "काय बालिशपणा सुरू आहे जीवा?" जीवा म्हणतो, "अगे बालिशपणा नाही ग चाकाचक बाई. अगं जगात एखाद्याला मिळवायचं असेल ना तर साम दाम दंड भेद सगळे उपाय वापरायचे असतात नंदिनी. आणि मी जीवागिरी करायचं ठरवलंय तुला मिळवण्यासाठी.
नंदिनी म्हणते, जीवागिरी? हे काय आहे? नंदिनी असं म्हटल्यावर जीवा म्हणतो, येस जीवागिरी नंदिनी, जीवागिरी. कुठली जबरदस्ती नाही ना, कुठला इमोशनल ब्लॅकमेल नाही. अगं या रिक्षात बसून तुला बघत राहणार ग नंदिनी, असं म्हणतात. असं म्हणतात एखाद्याला सवय लागायला आणि सवय सुटायला 21 दिवस पुरेसे असतात. म्हणून मी आता 21 दिवसाचं व्रत केलंय. पुढचे 21 दिवस मी याच घरासमोर याच रिक्षात राहणार. नंदिनी म्हणते, हे बघा वेड्यासारखं करू नका, थंडीच्या दिवसात डास चावतील तुम्हाला. आता जीवा म्हणतो, अगं त्यांचं चावणं मी लव बाईट समजेल ग नंदिनी. नंदिनी म्हणते, फाजीलपणा करू नका आणि आताच्या आता निघा बरं तुमचं दुकान बांधून. आता नंदिनी निघून जात असते तेव्हा जीवा मुद्दाम म्हणतो, डार्लिंग. नंदिनी वळते बरं का, तेव्हा जीवा म्हणतो, तुला नाही ग, माझ्या रिक्षाला म्हंटलो. नंदिनी गेल्यावर जीवा खूप हसतो. पण गुड्डू भैयाला टेन्शन आलं ना. गुड्डू भैया म्हणतो, ओ जीवा भैया. हा जीवा म्हणतो, बोलो गुड्डू भैया. गुड्डू भैया म्हणतात, जीवा भैया अहो त्या तुमच्यावर जास्ती गरम झालाय, कशाला उगत दात दाखवताय तुम्ही. जीवा म्हणतो, मी पण आता ते थंड घेणार नाहीये गुड्डू भैया. गुड्डू म्हणतो, मला नाही वाटत त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. जीवा म्हणतो, तुला बघायचंय? तुला बघायचंय का? बघ आता नंदिनी जर माझ्यावर खरंच प्रेम करत असेल ना, तर ती वळून बघेल बघ. आता ते DDLJ सारखं केलंय याने. पलट पलट असं म्हणतो तेव्हा थोड्या वेळानंतर नंदिनी पलटून बघते आणि याचा आनंद अगदी परमोच्च शिखराला गेलाय. जीवा खूप उड्या मारतो आणि म्हणतो, बघ मी म्हंटल ना तुला. नंदिनी जेव्हा पलटते ना प्रेक्षकांना, तेव्हा जीवाने शाहरुख खान सारखी पोज दिली आहे, बघा तरी. आणि आता नंदिनीला लांबूनच असा फ्लाइंग किस देतोय. नंदिनी काहीच न बोलता निघून जाते. इथे मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी ऐकवलंय. गुड्डू भैया मात्र आखे फाड फाडके देखत रहे. म्हणजे काय लव्ह स्टोरी आहे. जीवा मात्र त्याची खळी दाखवत हसतोय बरं का. मस्त आहे आजचा रिव्ह्यू सुद्धा. लाईक करायला विसरू नका. इकडे या काव्याने त्या बोक्याला धरलंय हातात. त्या बोक्याचा चष्मा पाहून मला खूप हसू येतंय. असो आता बघा, ही काव्या त्या पाठ जवळ नेते बरं का त्या बोक्याला आणि मुद्दाम म्हणते कशी, ए बोकुडी, मानिनी काकू हा माझा लाडका बोका आहे बरं. ए बोक्या श्रीखंड खाणार ना तू? ए बोक्या माणसाचा राग अन्नावर काढायचा नसतो. अन्नपूर्णा देवी रुसते बर का बोक्या. हो की नाही मानिनी काकू? मानिनीला खरं तर हसू कंट्रोल होत नाहीये. ती तिचे ओठ दाबून दाबून हसत असते. मग मानिनी म्हणते, हो रुसते ना. ए काव्या, अगं हे नवीन महाशय कोण आहेत ग? काव्या म्हणते, हे महाशय सांगते हा महाशय म्हणजे देशमुखाचा बोका आहे बरं. रम्याचं आणि वसात्याचं तोंड पाहण्यासारखं झालंय. काव्या म्हणते, सुंदर देखणा सुंदर बोका. आणि हो ह्या ए बोक्या, तू फक्त माझा आहे बरं का, बाकी कोणाचा नाहीयेस तू. आणि हो बोक्या, मी देशमुख आहे म्हटल्यावर तू पण देशमुखच आहेस बरं का. झालास की नाही देशमुखाचा बोका? बोल बरं, बोल बोल बोक्या बोल. त्या बोक्याला धरून ती अशी बोलतीये बरं का. मानिनी हसत असते. रम्याचं तोंड बारीक झालंय. लगेच पार्थ म्हणतो, आई माझं झालंय मी चाललो. आता मुद्दाम काव्या त्या बोक्याला पाहते आणि म्हणते, गुड नाईट बोक्या. पार्थ लांबूनच म्हणतो, गुड नाईट. आता काव्या त्याच्याकडे बघते, मानिनी पण बघते, हसायला लागते मानिनी. आता पार्थला कळलंय ही मुद्दाम करते म्हणून. आता यांची ती लव्ह लँग्वेज काय ते भाषा, प्रेमाची भाषा आहे ना, त्या भाषेत हे दोघं मुद्दाम एकमेकांशी असं बोलायचा प्रयत्न करताय. असो काय करणारे प्रेक्षकांनो, हे पुढे काय होणार आहे कोणास ठाऊक. पण या मस्तीची कुस्ती होईल हे मात्र नक्की आहे. काही ना काही सिरियस मॅटर होणार आहे बरं का प्रेक्षकांनो, दिसतंय खरी. आता पार्थ तिच्याकडे नुसता असा बघतो काव्याकडे आणि चालला जातो तिथून. वसू आत्या आणि रम्या मात्र बिचाऱ्या बघतच राहताय, काय तमाशा चाललाय काय नाही. वसू आत्या आणि रम्या काही शांत बसणार नाहीयेत. इकडे आता जीवाचं सीन दाखवलाय. आता जीवा म्हणतो, ओ गुड्डू भैया स्टार्ट करायचं का? आता गुड्डू भैया म्हणतात, माता रानी की जय. जीवा भैया ऑल द बेस्ट. आता जीवाने ठरवलंय की त्याचे ब्लॉग तयार करायचे नंदिनीचे आणि त्याचे, आणि ते सोशल मीडियावर टाकायचे. त्याने त्याचं युट्यूब चॅनल पण बनवलंय बरं का. जीवा आता सुरू करतो आणि म्हणतो, बोला गणपती बाप्पा मोरया. शूटिंग करतोय तो त्याच्या मोबाईलमध्ये आणि म्हणतोय, नव्या कामाची सुरुवात देवाच्या नावाने करूयात आणि आपलं म्हणणं जगभरात पोहोचवायला सोशल मीडियाची सुरुवात करूयात. प्लीज प्लीज प्रेक्षकांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, थोडासाही स्किप करू नका. माझ्या प्रयत्नांना तुमच्या या मदतीचा हातभार लागणार आहे.
आता त्याने जो ब्लॉग शूट केलाय तो आपल्याला बघायला मिळणार आहे थोड्याच वेळात. इकडे नंदिनी आणि मानिनी आणि काव्या या दोघींचा एक इमोशनल सीन दाखवलाय. आता काव्या त्या बोक्याला तिथे अशी ठेवत असते, तो बोक्या तिच्या अंगावर पडत असतो. मानिनी म्हणते, "अगं काव्या, पाड पण असाच तुझ्या प्रेमात पडणार आहे बरं. तूही त्याला असं जवळ घेशील." आता काव्या लाजते. मानिनी म्हणते, "ए काव्या, मला ना तुझी ही आयडिया खूप आवडली आहे. हुशार आहेस ग काव्या तू. तुझ्या फुगलेल्या बोक्याला मनवायला तू एक बोक्याच घेऊन आली आहेस." काव्या म्हणते, काकू, आता हा बोका माझा बोका परत मिळवायला मला मदत करेल." मानिनी म्हणते, "अगं बाई, काट्याने काटा काढायचा हे मी ऐकलं होतं, पण बोक्याने तू बोक्यालाच जिंकायला चालली आहेस. हा बोका तुझा खूप मस्त आहे. खूप गोड बोका आहे तुझा, आवडला मला." काव्या म्हणते, आहेच हा बोका गोड, तुमच्या मुलासारखा. कोणालाही आवडेल तो, कुणीही त्याच्या प्रेमात पडेलच." मानिनी म्हणते, "ओ गो बाई, बरं बोकुडी, तुझी ही काव्याताई मला पण खूप आवडते हं." काव्या आता मानिनीला विचारते, "ही काव्या म्हणजे मानिनी काकू?" मानिनी म्हणते, "अगं, ही काव्या म्हणजे ही नवीन, फ्रेश, उत्साही, समाधानी, सतत फ्रेश असणारी, प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधणारी. काव्या, तू डॅशिंग आहेसच, पण प्रत्येक वेळेला अगं हात पिरगाळूनच नाही, तर कधी कधी हात धरून सुद्धा समोरच्याला गोष्ट कळू शकते, हे समजणारी ही काव्या मला आवडली आहे." काव्या आता मानिनी जवळ जाते आणि आधी म्हणते काकू आणि मग म्हणते आई. आता मानिनीच्या डोळ्यात पाणी येत आहे टचकन. मानिनी तिच्याकडे बघून थोडीशी रडते. काव्या आता तिला जवळ घेत म्हणते, "काय आहे ना, अशी सासू मिळाली ना की सगळं कसं आपसूक समजू लागतं, उमजू लागतं." असं म्हणून ती मानिनीला जवळ घेते आणि म्हणते, मानिनी तिला म्हणते, "पुरे बाई पुरे, प्रत्येक गोष्टीसाठी मलाच क्रेडिट देणारेस की काय काव्या?" काव्या म्हणते, "हो काकू, द्यायलाच हवं. काय आहे ना, 16 डिसेंबरला जे काही घडलं ना, त्यानंतर सासू सासरे म्हणून तुम्ही सहज मला झिडकारू शकला असता. म्हणजे तुम्ही मला या घरात पण घेतलं नसतं. तुमच्या जागी कोणी असतं तर त्यांनी हेच केलं असतं. पण कसं आहे ना, सुनेला सून मानणारे सासू सासरे आणि सुनेला अगदी मुली समान वागणूक देणारे सासू सासरे, हाच तर फरक असतो ना. सो तुम्ही ना माझ्या आई आहात. आई, आई, तुम्ही खरंच खूप खूप ग्रेट आहात." असं म्हणून काव्या पुन्हा मानिनीला जवळ घेते. मानिनीच्या डोळ्यात येतं पाणी. खरं आहे प्रेक्षकांनो, मानिनी आणि विक्रम एक वेगळीच जोडी दाखवली आहे त्यांनी. तसं पाहायला गेलं तर मानिनी वेळप्रसंगी चिडते सुद्धा, पण वेळप्रसंगी ती खूप समजून घेते तिच्या सुनांना, हे त्यांनी खूप छान दाखवलंय. मानिनी म्हणते, "पुरे पुरे, आता डोळ्यात पाणी नाही आणायचं हं काव्या, अजिबात नाही." काव्या पण तिचे डोळे पुसते आता. मानिनी म्हणते, "बेटा, सगळं छान होणार आहे. देवाचं नाव घेऊन नव्याने सुरुवात कर." आता तेवढ्यात पिहू तो जीवाचा ब्लॉग ऐकत असते बरं का मोबाईलवर. "देवाचं नाव घ्या, सुरुवात करा. आपलं म्हणणं जगभरात पोहोचवा या सोशल मीडियाद्वारे." असा आवाज मानिनी आणि काव्याला ऐकू येतो बोलता बोलता. इकडे तिकडे त्या दोघी बघायला लागतात. अरे, हा आवाज तर जीवाचा आहे. मानिनी म्हणते, "अगं बाई, जीवाचा आवाज कुठून येतोय?" तेवढ्यात पिहू आलीये मोबाईल घेऊन. या मोबाईलवरती आवाज येत असतो. आता या मानिनी ताई तिला आवाज देतात, "ए पिहू, अगं काय बघतेस, इकडे ये, इकडे ये बरं." पिहू आता मानिनी जवळ येते. मानिनी म्हणते, "काय गं पिहू, जीवा दादाचा आवाज आहे ना?" पिहू म्हणते, "हो." आता मानिनी म्हणते, "अगो, कसला व्हिडिओ बघते, दाखव की आम्हाला." आता ही पिहू म्हणते, "अरे, तुम्हाला नाही माहिती, जीवा दादाने नंदिनी ताईच्या घरासमोर उभं राहून एक स्पेशल ब्लॉग बनवलाय तिच्यासाठी." काव्या हसते आणि म्हणते, "अगं बाई, म्हणजे?" आता ही मानिनी म्हणते, "अगं म्हणजे काय ग काव्या?" आता ही पिहू म्हणते, "अगं ए मामी, तुला ना हे सगळं समजून घेण्यासाठी सोशल मीडियावर यावं लागेल." मानिनी म्हणते, "अगं बाई, म्हणजे हे सगळं जीवा आता रोज रोज करणार आहे का?" आता काव्या म्हणते, "ऐका आई, हे ना आता सगळ्यात महत्वाचं आहे आणि हाय टाइम आहे आता. तुम्ही सोशल मीडियावर या बरं." मानिनी म्हणते, "अगं बाई, ते यायचं म्हणजे कसं यायचं बाई, मला काही येत नाही ते सगळं. म्हणजे मी असं वेबसाईटवर वगैरे जात नाही ना. माझ्या मैत्रिणी असतात ऑनलाईन वेबसाईटवर, बाई मला नाही जमत ग ते." काव्या आता हसते आणि म्हणते, "का हो आई, आम्ही आहोत ना. मुळात वेबसाईटवर वगैरे जायचं नाहीये. आम्ही तुमचं अकाउंट ओपन करून देऊ की आम्ही तुम्हाला. पण नाव काय ठेवायचं तुमच्या अकाउंटचं? वेगळं काहीतरी ठेवूयात का?" हा, विक्रमची मनू ठेवूयात का?" मानिनी म्हणते, "ए चल, काहीतरीच."
मग काव्या म्हणते, नाहीतर आपण हे नाव ठेवूयात, विक्रम मनू असं नाव ठेवूयात का? मानिनी म्हणते, काहीतरीच काय काव्या, काही काढतेस हं तू. काव्या म्हणते, आई आजकाल ट्रेंड आहे असा, नवरा बायकोची नावं अशी शॉर्ट करायची आणि असं काहीतरी वेगळं नाव तयार करायचं. आता पिहू म्हणते, गप्प बसा ग तुम्ही दोघी, मला जीवादादाचा ब्लॉग बघू द्या. मानिनी म्हणते, अरे अरे मला पण बघायचंय. बघ गेली ती पिहू. अगं मी कसं बघू आता जीवाचा ब्लॉग? काव्या म्हणते, माझ्याकडे आहे ना फोन, मी दाखवते तुम्हाला जीवाचा ब्लॉग. मानिनी म्हणते, दाखव तरी काव्या, बोलतोय तरी काय माझा लेक. आता काव्याने ते जीवाचं अकाउंट ओपन केलंय आणि आता मानिनीला ती ब्लॉग दाखवतीये. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. पुढच्या भागात आपण बघतोय अरे देवा, आता जीवाने हद्दच पार केली आहे बरं का. म्हणजे सगळ्या मर्यादा ओलांडत त्याने डायरेक्ट नाव लावलंय नंदिनीचं त्याच्या पुढे. म्हणजे त्याने काय नाव लावलंय की मी जीवा नंदिनी देशमुख, मी 21 दिवसात माझ्या बायकोला मनवण्याचं मनावर घेतलंय. माझ्या बायकोचा हात मिळवण्यासाठी मला तुम्हा सगळ्यांच्या मदतीच्या हाताची गरज आहे. देवन इन मोहितेज हाऊस. इकडे आता काव्या म्हणते मानिनीला, काकू बघितलं का, आमचं मिशन सक्सेसफुल होणार. जीवा नंदिनी ताईला जिंकणार आणि मी पार्थ देशमुखला. प्रेक्षकांनो, जिंकणार तर हे आहेच एकमेकांच्या पार्टनरला, पण हे यांच्या पार्टनरला कसे जिंकताय हे बघणं, यांचा प्रवास बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. बघूयात. अडचणी खूप येणार आहेत, पण प्रत्येक अडचणीवर हे सामना करून त्यांच्या पार्टनर्सला जिंकणार आहे. लग्नानंतर प्रेमच होणार आहे. बघूयात मंडळी पुढे काय काय घडतंय. छान होता ना आजचा भाग सुद्धा. नक्की लाईक करा आणि तुमच्या कमेंट्स येतात, मला लई भारी वाटतं. कसा वाटला आजचा भाग? तुमच्या प्रतिक्रिया मला सुचवत जा. खूप छान वाटतं प्रेक्षकांनो अशा कमेंट्स केल्यानं, तर एकमेकांच्या भावना एकमेकांना व्यक्त होत. सिरियल ही जरी माध्यम असेल तरी आपण एक फॅमिली बॉन्ड म्हणून या चॅनलवरती एकत्र येतो प्रेक्षकांनो. खूप भारी वाटतं मला. तर नक्की सांगा, मालिका तुम्हाला आवडते ना? कसा वाटला आजचा भाग नक्की कळवा. आणि उद्या पुन्हा भेटा याच ठिकाणी याच वेळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, आपली फॅमिली मोठी करा. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरे रिव्ह्यू ऐकण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा, एन्जॉय करा, टेक केअर करा. भेटूयात उद्या. धन्यवाद.